नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, आरोग्य आणि आजार. यासाठी आपण इयत्ता 8वीच्या विज्ञान पुस्तकातला दुसरा धडा पाहणार आहोत. हो, अगदी. यात आरोग्य म्हणजे काय, आजारांचे प्रकार, त्यांची कारणं, लक्षणं आणि प्रतिबंध या सगळ्याची माहिती दिली आहे. सुरुवात आरोग्याच्या व्याख्येपासून करूया. म्हणजे फक्त आजार नसणं म्हणजे आरोग्य नाही, बरोबर? नाही, अजिबात नाही. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या पूर्णतः सुदृढ असणं ही आरोग्याची खरी व्याख्या आहे, असं WHO सुद्धा म्हणतो. आणि मग आजार म्हणजे? शरीराच्या किंवा अगदी मनाच्या कामांमध्ये काहीतरी अडथळा येणं. बरोबर. पुस्तकात त्याचं वर्गीकरण छान दिलंय. एक म्हणजे कालावधीनुसार तीव्र आजार जे लवकर बरे होतात, आणि जुनाट म्हणजे जे दीर्घकाळ चालतात. आणि दुसरं कारणानुसार संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य. हां, संसर्गजन्य म्हणजे जे एकाकडून दुसऱ्याला लागतात. दूषित हवा, पाणी, अन्न किंवा मग कीटक, प्राणी यांच्यामार्फत पसरतात. यात मग पहिला येतो क्षयरोग म्हणजे TB. हो, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली नावाच्या जीवाणूमुळे होतो हा. आणि पसरतो कसा? तर मुख्यत्वे हवेतून. लक्षणं काय असतात यात? दीर्घकाळचा खोकला असतो. हो, आणि थुंकीतून रक्त पडणं, वजन कमी होणं, थकवा जाणवणं, ही सगळी लक्षणं आहेत. पण यावर उपाय आहेत ना? लहानपणी BCG लस देतात. अगदी. आणि उपचारासाठी डॉट्स पद्धत खूप प्रभावी आहे. म्हणजे डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांसमोर औषध घ्यायचं. म्हणजे उपचार अर्धवट राहत नाही. पुढचा आजार आहे कावीळ. हा यकृताचा आजार आहे. बरोबर. हा विषाणूमुळे होतो. त्याचे A, B, C, D, E असे प्रकार आहेत. जास्त करून दूषित पाण्यामुळे, पण रक्त किंवा वापरलेल्या सुयांमुळे होऊ शकतो. आणि लक्षणं? भूक लागत नाही, लघवी गडद पिवळी होते. हो, मळमळ, उलट्या, थकवा येतो. प्रतिबंधासाठी स्वच्छता आणि पाणी उकळून पिणं महत्वाचं आहे. अतिसार आणि पटकी हे तर खूप कॉमन आहेत, विशेषतः पावसाळ्यात. हो ना, दोन्ही दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतात. अतिसार जीवाणू किंवा एंट अमिबामुळे होतो, तर पटकी विब्रिओ कॉलरी नावाच्या जीवाणूमुळे. दोन्हीमध्ये जुलाब होतात, पण पटकीमध्ये उलट्या आणि पायात पेटके येणं हे पण असतं ना. अगदी. दोन्हीसाठी स्वच्छता, अन्न झाकून ठेवणं महत्वाचं. आणि अतिसारात ORS म्हणजे जलसंजीवनी खूप उपयोगी पडते. विषम ज्वर म्हणजे टायफॉइड हा पण दूषित अन्न पाण्यामुळेच होतो. सॅल्मोनेला टायफी नावाचा जीवाणू असतो. हां, यात ताप खूप वाढतो, डोकेदुखी असते, कधीकधी पोटावर पुरळ येतात. यासाठी पण स्वच्छ पाणी, लसीकरण आणि सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणं गरजेचे आहे. आता जरा सध्याच्या काळात जास्त ऐकू येणाऱ्या आजारांबद्दल बोलूया. डेंग्यू. हो, डेंग्यू हा एडिस इजिप्ती डासांमुळे पसरतो. डेन 1, डेन 4 असे त्याचे विषाणू आहेत. तीव्र ताप, डोकेदुखी आणि डोळ्यांच्या खोबणीत दुखणं ही मुख्य लक्षणं. आणि यात सगळ्यात धोकादायक म्हणजे प्लेटलेट्स कमी होतात, बरोबर? हो, त्यामुळे रक्तस्रावाचा धोका असतो. म्हणून डासांपासून संरक्षण महत्वाचं. मग आहे स्वाईन फ्लू. हा H1N1 विषाणूमुळे होतो. इन्फ्लुएन्झा H1N1 हा डुकरांपासून माणसांत आणि मग माणसांमार्फत पसरतो. धाप लागणं, घसा खवखवणं, अंगदुखी ही लक्षणं. याचं निदान कसं करतात? घशातील द्रवाची तपासणी करावी लागते. ती पुण्याच्या NIV किंवा दिल्लीच्या NICD मध्ये होते. एड्सबद्दल पण माहिती दिलीये. HIV विषाणूमुळे होतो हा. हो, हा विषाणू थेट रोगप्रतिकारशक्तीवर हल्ला करतो. त्यामुळे इतर आजार होण्याची शक्यता वाढते. लक्षणं व्यक्तीनुसार बदलतात. आणि निदानासाठी इलिसा नावाची रक्तचाचणी आहे. हो, पण एक गैरसमज दूर करणं महत्वाचं आहे. एड्स हा स्पर्शाने, एकत्र जेवल्याने किंवा रुग्णाची काळजी घेतल्याने पसरत नाही. रेबीजचा पण उल्लेख आहे. कुत्रा, मांजर, माकड चावल्याने होणारा विषाणूजन्य आजार. बरोबर. यात पाण्याची भीती वाटणं म्हणजे हायड्रोफोबिया हे एक प्रमुख लक्षण आहे. आता वळूया असंसर्गजन्य आजारांकडे, म्हणजे जे एकाकडून दुसऱ्याला लागत नाहीत. पहिला म्हणजे कर्करोग. कॅन्सर म्हणजे पेशींची अनियंत्रित वाढ. याची कारणं अनेक आहेत. तंबाखू, सिगरेट, मद्यपान, आहारात चोथायुक्त पदार्थांची कमतरता, जंक फूडचं अतिसेवन. आणि काही वेळा अनुवंशिकता पण कारणीभूत ठरते. हो, लक्षणे पण विविध असू शकतात. बरा न होणारा व्रण, आवाजात बदल, गिळायला त्रास, स्तनात गाठ, अचानक वजन कमी होणं. दुसरा महत्वाचा आजार आहे मधुमेह, डायबेटीस. यात स्वादुपिंडात इन्सुलिनची निर्मिती कमी होते किंवा शरीर ते वापरू शकत नाही.
त्यामुळे रक्तातील साखर वाढते. लक्षणं म्हणजे रात्री वारंवार लघवीला होणं, वजन वाढणं किंवा कमी होणं, तहान जास्त लागणं, थकवा येणं. कारण काय? तर अनुवांशिकता, स्थूलता, व्यायामाचा अभाव, मानसिक ताण. आणि पुस्तकात म्हटल्याप्रमाणे भारतात मधुमेहांची संख्या जगात सर्वाधिक आहे, ही चिंतेची बाब आहे. तिसरा म्हणजे हृदयविकार. हो, हृदयाच्या कार्यावर परिणाम होतो यात. हो, कारण हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी होतो. कारणं बरीचशी मधुमेहासारखीच: धूम्रपान, मद्यपान, उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलता, व्यायामाचा अभाव, ताण, अनुवांशिकता. छातीत दुखणं, खांदे, मान, हात दुखणं, अस्वस्थ वाटणं ही लक्षणं असू शकतात. अगदी. आणि इथे औषधांच्या गैरवापराबद्दल पण सावध केलंय. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विशेषतः अँटीबायोटिक्स आणि वेदनाशामक गोळ्या घेणं टाळायला हवं. त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. या सगळ्या आजारांबरोबरच आरोग्य जपण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, जसं की आरोग्य दिन साजरे करणं. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन, 14 जून जागतिक रक्तदान दिन. आणि जेनेरिक औषधं, प्रधानमंत्री जनऔषधी योजनेमुळे ती स्वस्त मिळतात. त्यांचा दर्जा ब्रँडेड औषधांसारखाच असतो, कारण घटक तेच असतात. फक्त जाहिरात आणि ब्रँडिंगचा खर्च नसतो. हो, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अर्थातच आपली जीवनशैली, योग्य आहार, पुरेशी झोप, व्यायाम, योगासनं आणि वेळेवर लसीकरण, हे सगळं महत्वाचं आहे. आणि रक्तदान. एका रक्तदानाने तिघांना मदत होऊ शकते, हे खरं आहे. कारण रक्तातील लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स वेगळ्या करून गरजेनुसार वापरता येतात. वर्षातून 4 वेळा रक्तदान करून आपण अनेकांचे प्राण वाचवू शकतो. स्वच्छता आणि गरज पडल्यास वैद्यकीय सल्ला घेणं महत्वाचं आहे. पण त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि समाजात असलेली जागरूकता यांचाही मोठा वाटा आहे. अगदी बरोबर. दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. जाता जाता एक विचार येतोय मनात. भविष्यात तंत्रज्ञान म्हणजे पर्सनलाइज्ड हेल्थ मॉनिटरिंग किंवा बिग डेटा ॲनालिसिस याचा वापर सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी कसा होऊ शकेल, जेणेकरून आजारांवर मात करणं अजून सोपं होईल. त्यावर विचार करायला हरकत नाही.